नमस्कार. भेटला का म्हटलं नमोचा हप्ता? भेटला तशी सगळ्याच्या खात्यात आला काल. मी आज त्या व्हिडिओत नव्हतो ठीक म्हणून मला काही व्हिडिओ बनवता नाही आला त्यावर. परंतु आता त्याचा हप्ताच भेटला. म्हणलो तुम्हाला आरक्षण होऊ द्या हो. मराठ्यांचा जे आरक्षणाचा मुद्दा आहे सध्या त्याच्याकडे सरकार शासनाचं लक्ष आहे. ते लक्ष हटल्यानंतरच तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार. आणि आता तुम्ही विचारत आहात की पी-एमचा हप्ता कधी मिळणार? अरे हे तर पैसे पचू द्या. हे पैसे पचल्यावर तुम्ही विचारा पी-एमचा हप्ता कधी भेटते? एक दिवस झाला पैसा भेटून आणि तुम्हाला आता पी-एमच्या हप्त्याची देखील गरज आहे. तर बघा आपल्याला नमोचा हप्ताच हा 7व्या महिने भेटला. म्हणजे कमीत कमी 3-4 महिने पहिलेच हप्ता हा डिले झालेला आहे. आणि 3-4 महिने हप्ता डिले झाल्यामुळे काय होत आहे की आता नमोचा हप्ता जो आहे हा त्या पी-एमचा जो हप्ता हा त्या टायमावर रेग्युलरली द्यायला पाहिजे. म्हणजे आता 2 महिन्यांनी तरी कमीत कमी पी-एमच्या हप्त्याचं वाटप व्हायला पाहिजे. परंतु तुम्हालाही माहीत आहे राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याकडेच हे हप्ते वाटपाचं स्वरूप असते. आणि त्यामुळे काय करतात हे की हे त्यांच्या हिशोबाने डिले करतात. म्हणजे अंबानीची तुम्ही स्कीम ऐकली होती का एक वेळ? त्या अंबानीनं स्कीम काढली होती 28 दिवस बा आम्ही रिचार्ज देणार ₹200 म्हणजे त्याला एका वर्षात 1 महिना शिल्लक पडायचा. म्हणजे त्याला 13 दिवस पडायचे, म्हणजे 13 महिने पडायचे. आणि आता तुम्ही केंद्र आणि राज्य शासनाचंही तसंच आहे. पी-एमचा हप्ते आपल्याला 8-8 महिने लेट देतात आणि तिथून मग 4 महिन्यांनी म्हणजेच 12व्या महिनी आपल्याला नमोचा किंवा दुसरा हप्ता देतात. म्हणजे एका वर्षात आपल्याला 3 हप्ते भेटायला पाहिजेत, तर एका वर्षात आपल्याला 2च हप्ते भेटतात. हा मुद्दा तुम्हाला कितपत खरं वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्याला हप्ता आपला टाईम टू टाईम भेटायला पाहिजे का नाही हे गोष्टही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर राहिला मुद्दा आपल्या पी-एम किसान सन्मान निधीचा, तर त्याची जी 20वी किस्त आहे ही आपल्याला लवकरच मिळणार आहे. काय होत आहे मित्रांनो, थोडं एक ती केंद्राची जी किस्त असते ना ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळेस जाहीर करण्यात येते. तर जसजशी आपला नंबर लागतो, कारण की एका दमाने एवढा मोठा निधी जर का गुंतवला सरकारनं, सध्या पंजाबमध्ये बाढ येत आहे का वेगवेगळ्या क्षेत्रात हे नुकसान व्हायला आहे, तर त्या नुकसानासाठी देखील पैसा कमी पडतो. तर त्यामुळे काय होतं की एका दमाने एवढे पैसे सोडता येत नाही. सध्या सरकारचं पूर्ण लक्ष हे पंजाबकडे केंद्रित आहे, कारण की तिथं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. आणि ते आपले शेतकरी बांधव जर का एवढ्या मुसीबतमध्ये असतील आणि आपण जर का इकडे पीक विम्याची याची मागणी करत असू किंवा आम्हाला पैसे द्या, तर ठीक आहे आपण राज्य सरकारला म्हणू शकतो. पण केंद्र सरकारला संपूर्ण देशाकडे पाहावं लागते. तर आपण राज्य सरकारला म्हणू शकतो की महाराष्ट्रातले पैसे ज्या तुम्ही देऊ शकता, कारण की महाराष्ट्राचा निधी जो आहे हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. परंतु केंद्राचा जो निधी आहे हा संपूर्ण देशासाठी असतो आणि त्यामुळे त्यांना सर्वांचा विचार देखील करावा लागतो. तर त्यामुळे काय होतं आहे की हा हप्तासुद्धा आपल्याला 1-2 महिने डिले भेटू शकते. तर त्याबद्दल तुम्ही चिंतित राहू नका. 1-2 महिन्याच्या अंदर तुम्हाला दिवाळीच्या समोरच दिवाळीत भेटण्याचे चान्स आहेत. पण जर का नाही मिळाला तर दिवाळीच्या समोरच धरून चला. 50% 50-50% चान्स आहेत की दिवाळीत भेटू शकते किंवा मग दिवाळीच्या समोर भेटू शकते. पण हो, तुम्हाला हप्ता मिळणार. हा एवढी गोष्ट डिसेंबरच्या आधीच मिळेल. म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरच्या आधीच हप्ता मिळून जाणार. हा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. नोव्हेंबरच्या 15 तारखेच्या मधात किंवा 15 नोव्हेंबरच्या एंडिंगमध्ये तुम्हाला पी-एमचा हप्ता मिळून जाणार. आणि आता इथून नमोचा हप्ता 8 महिने असणार. म्हणजे तुम्हाला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात भेटेन भाऊ. तर लोक काय आता विचारू नका करू. बरं, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.